ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की तुम करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो बोले 2400 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं शतक प्रथमाचार्य चचगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराणजी या ग्रंथावर आधारित श्रीराम कथेची वाचना चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी श्रीराम कथेच्या माध्यमातून एक वेगळा विषय आपल्या समोर ठेवला होता की ज्यावेळी श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामाया यांचा जंगलामधील प्रवास चालू होता, त्याच वेळी एक घटना, एक व्यक्ती त्यांना भेटतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीचं चिंतन त्यांच्या समोर मांडतोय। आणि तो व्यक्ती त्या नगराच्या बाहेर एकटाच का पळत होता या कुतूहलाच्या अपेक्षेनं श्रीरामांनी आणि श्री लक्ष्मणांनी त्यांना विचारलं होतं। आणि त्या प्रश्नाच्या उत्तर देत असताना त्यांनी हे सगळं कथन सांगायला चालू केलं होतं। आणि काल आपण आलो होतो की सिंहोदर राजा आणि त्याचबरोबर वज्रजंग या दोन राजांची आणि महाराजाची कथा आपल्या समोर आली होती। आणि काल आपण पोहोचलो होतो की जो सिंहोदर राजा आहे, तो सिंहोदर राजा त्या वज्रजंग राजावर कृष्ट झाला होता, कारण की तो आपला आदर सत्कार आणि विनय आणि आपल्याला प्रणाम करत नाही। तो त्याच्या हातामध्ये असलेल्या अंगठीला, म्हणजे अंगठीमध्ये असणारे जिनेंद्र भगवंतांच्या मूर्तीला नमस्कार करतोय, तो आपल्याला प्रणाम त्याने करत नाही, म्हणून तो सिंहोदर राजा क्रुद्ध झाला होता। त्याच वेळी अशी एक घटना घडते, ज्यावेळी सिंहोदर राजाला हे कळतंय, तो जो व्यक्ती पळत आलता तो ही सगळी कथा सांगायलाय श्रीरामांना, श्री लक्ष्मणांना, सीतामाईला। त्यावेळी ज्यावेळी तो सिंहदर राजाला हे सगळं कळल्यानंतर
तो सिंहदर राजा काय करतोय, आपल्या काही ठराविक सैनिकांना पाठवून त्या वज्रजंग राजाला ठार मारण्याची सुपारी देऊन टाकतोय की तुम्ही जावा आणि त्याला मारून टाका, अशी आज्ञा तो सिंहदर राजा देतोय. कारण की तो आदर विनय सत्कार आणि माझ्या आज्ञेमध्ये तो राहत नाही, म्हणून त्याला मारून टाका म्हणून ही आज्ञा देऊन टाकतोय. त्याचवेळी तो ज्यावेळी जंगलाच्या रस्त्यातून नगरामध्ये येणार असतोय, त्याचवेळी एक व्यक्ती येतोय आणि तो व्यक्ती विद्यदंग, जो काल श्रीरामांना लक्ष्मणांना भेटला होता तोच व्यक्ती आहे. तो ज्यावेळी येतोय आणि त्या वज्रजंग राजाला भेटतोय आणि म्हणतोय की हे राजन, मी तुम्हाला सांगतोय, सिंहदर राजानं तुम्हाला मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सैनिक पाठवलेले आहेत आणि तुम्ही त्या राज्यामध्ये जाऊ नका. आता वज्रजंग राजा मनामध्ये विचार करतोय, हा कोण, याचे कपडे कसे आहेत, कशा अवस्थेमध्ये आहे, आणि हो 101% माझ्यामध्ये आणि सिंहदर राजामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे, याच्यावर विश्वास ठेवून आपण चालणार नाही, असं तो मनामध्ये विचार करलाय. त्याच वेळी विचार करत असताना तो विद्युतदंग तो सांगतोय की मी सुद्धा किरकोळ असा कोण किंवा रस्त्यावरला भिकारी नाही, तर मी सुद्धा चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलाय, परंतु मी व्यापारानिमित्त बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेल्यानंतर बऱ्याच पैशाची कमाई त्या ठिकाणी मी केली, परंतु मला एक वाईट सवय, एका वेश्येच्या अधीन मी जाऊन मी माझे सगळे पैसे संपत्ती सगळी घालवली, परंतु त्याच वेश्येच्या अधीन होऊन ज्यावेळी त्या वेश्येला सिंहदर राजाच्या पत्नीचा कानातील कंठहार काय मग काय असते, हा कानातलं काय असते, हा काय, कर्ण कुंडल, बरं कर्ण कुंडल धरा, आणि गळ्यातला काय, कंठहार. त्या सिंहदर राजाच्या पत्नीच्या गळ्यातील कंठहार आणि कानातील कर्ण कुंडल हे बघितल्यानंतर त्या वेश्येची भावना झाली की हे दोन्ही मला पाहिजे, आणि त्या वेश्येनं त्या विद्युतदंगला सांगितले की या 2 वस्ती जर तू आणून दिलास तरच तू माझ्याजवळ येऊ शकतोस, नाही तर माझ्याजवळ तू येऊ शकणार नाहीस. त्यावेळी त्या वेश्येच्या अधीन होऊन त्या विद्युतदंग ते कुंडल आणि कंठहार चोरी करण्यासाठी सिंहदर राजाच्या नगरामध्ये, राजाच्या महलामध्ये तो प्रवेश केला. कोण कोणासाठी काय करेल काय सांगता येत नाही, कथेतले सांगले. आणि तो प्रवेश केला आणि त्याच वेळी ज्यावेळी तो प्रवेश केला त्यावेळी राजा राणी दोघंही एकाच महलामध्ये एकाच ठिकाणी होते आणि तो लपून एका ठिकाणी बसला होता. त्या दोघांची चर्चा चालू होती आणि राजा जो होता तो अतिशय दुःखित अवस्थेमध्ये आणि अतिशय निराश्य अवस्थेमध्ये होता. त्यावेळी राणी विचारते की राजन, तुम्ही एवढ्या नैराश्यामध्ये आणि दुःखामध्ये का आहे, याचं कारण सांगावं. कोणी शत्रू तुमच्यावर हमला करणार आहे का, तुमची तब्येत बिघडलेली आहे. त्यावेळी राजा सिंहदर सांगतोय की हे प्रिये, माझी तब्येत वगैरे काही बिघडली नाही, कुठला शत्रू माझ्यावर हल्ला करणार नाही, परंतु एक माझ्याच अधीन असलेला एक राजा माझ्या आज्ञेचं पालन करत नाही आणि कोणतीही गोष्ट तो मानत नाही, म्हणून मी माझ्या विशेष सैनिकांना पाठवून त्याची हत्या करण्याची सुपारी मी त्यांना दिलेली आहे. तो तिथं ऐकला होता आणि तिथं ऐकून तो जो विद्युतदंग होता तो बाहेर आलता आणि त्यानं त्या वज्रजंग राजाची सगळी माहिती काढल्यानंतर त्याला कळलं होतं की ते वज्रजंग राजा धार्मिक आहे आणि जैन धर्माला जिनेंद्र भगवंतांचा कट्टर भक्त आणि मिथ्यात्वाच्या कोणत्याही गोष्टी न करता खऱ्या देवशास्त्र गुरुंना तो मानतोय. म्हणून त्या धार्मिक व्यक्तीला मदत करण्याच्या हेतून तो सगळं चोरी बाकीच्या गोष्टी त्या वेश्येने सांगितलेल्या गोष्टी सुद्धा सगळ्या विसरून गेलता आणि तो फक्त त्या वज्रजंग राजाला वाचवण्यासाठी त्या वज्रजंग राजाजवळ मी तुमच्याजवळ आलोय म्हणून तो त्याला सांगू लागला. आता त्याला त्या वज्रजंग राजाला थोडं पटलं की खरोखर बाबा यानं निश्चित रूपानं माझा जीव वाचवण्यासाठी मला निरोप दिलेला आहे. आणि त्याच वेळी काय होतंय, पुढनं जे विशेष सैनिक सिंहदर राजानं वज्रजंग राजाला मारण्यासाठी पाठवले होते ते सैनिक येताना दिसतंय. त्यावेळी तो वज्रजंग राजा काय करतोय, तिथनं त्या विद्युतदंगला घेतोय आणि आपल्या गुप्त किल्ल्यामध्ये जाऊन बसतोय.
जिथं त्याचा गुप्त किल्ला होता तो गुप्त किल्ल्यामध्ये जातोय. ते सगळे सैनिक येतात आणि ते सगळे सैनिक येऊन किल्ल्याला त्यांनी घेरलं जाते. त्या किल्ल्याला घेरतात आणि किल्ल्याला घेरल्यानंतर आत त्या किल्ल्यामध्ये आज त्यांनी निरोप देतात की सिंहदर राजानं तुम्हाला निरोप पाठवलेला आहे. एक तर तुमचा प्राण जाणार आहे, नाहीतर दुसऱ्या अवस्थेमध्ये तुम्ही जो सिंहदर राजा सांगतोय त्याच्या आज्ञेचं पालन तुम्ही करा. त्यावेळी इथनं निरोप दिला जातोय की त्यांची आज्ञा काय आहे. तर आत्ताच्या आत्ता जाऊन सिंहदर राजाची तुम्ही क्षमा मागून त्यांना त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम करणं आवश्यक आहे. ज्यावेळी वज्रजंग राजा त्या सैनिकांना एकाला बोलवून निरोप देतोय की तुमच्या सिंहदर राजाला निरोप द्या की मी मिथ्यात्वाचा त्याग केलेला आहे एका मुनी महाराजांच्याकडे आणि सगळ्या प्रकारच्या बाकीच्या गोष्टींचा त्याग करून फक्त खरे देवशास्त्रगुरू यांना मानण्याचा मी नियम घेतलेला आहे आणि मी ती 3 गोष्ट कधीही करू शकत नाही. एक वाटलं तर सगळी माझी संपत्ती माझं राज्य सगळं काय आहे ते राजा काढून घेऊन दे, फक्त मी या गोष्टी करू शकणार नाही असा निरोप तुमच्या राजाला तुम्ही नेऊन द्या जावा. ज्यावेळी सैनिकांच्या मार्फत ही वज्रजंग राजाचा निरोप सिंहदर राजाजवळ ज्यावेळी पोहोचतोय त्यावेळी सिंहदर राजा जो आहे तो अतिशय क्रुद्ध बनतोय आणि चिडलेल्या अवस्थेमध्ये लाल बुंद तो होतोय की एवढं सगळं सांगून त्याला पूर्ण चारी दिशेने घेरलेला आहे तरी सुद्धा तो आपला आधिपत्य स्वीकारायला तयार नाही आणि जे सांगितलेलं आहे ते ऐकायला तयार नाही. त्यावेळी तो आपल्या सैनिकांना आदेश देतोय की त्याची सगळी नगरी आहे ती उद्ध्वस्त करून टाका आणि त्या नगरीला नष्ट करून टाका आणि जर तो राजा सापडला तर त्याचा सुद्धा घात करून टाका अशी आज्ञा देऊन टाकतोय. आणि त्याच्या आज्ञेवरून त्या सिंहदर राजाच्या आज्ञेवरून जो वज्रजंग राजा होता त्याची सगळी नगरी पूर्णपणे उद्ध्वस्त केली जाते आणि उद्ध्वस्त केली गेली नगरी ती पूर्ण एक सुद्धा व्यक्ती नाही सगळ्या तिथल्या गोष्टींना पूर्णपणे 100% बदलून टाकण्याचं काम ती सगळी सैनिक करतात. आणि त्याच वेळी माझ्या घरातल्यांनी किंवा माझ्या पत्नीनं काहीतरी भांडी आणि काहीतरी वस्तू या नगरात विसरलेत म्हणून मी परत त्या भांडी वस्तू आणायला आलोय. कोण ऐकायलंय? श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामाई ऐकायला. त्यावेळी श्रीरामांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी ऐकून श्रीरामांना आणि श्री लक्ष्मणांना दुःख होतोय. कारण की एक जिनेंद्र भगवंतांची आज्ञा मानणारा किंवा जिनेंद्र भगवंतांना सर्वस्व मानणारा खऱ्या देवशास्त्र गुरूंना मानणारा त्याचा एवढा अपमान चालू आहे आणि त्याला दुःखित होऊ लागलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन त्याचं सगळं राज्य पैसे संपत्ती वैभव सगळं काढून घेतलेलं आहे. त्यांना अतिशय दुःख वाटू लागलं. त्यावेळी ही सगळी घटना ऐकल्यानंतर श्रीराम लक्ष्मणला म्हणतात की हे लक्ष्मण, एक धर्मात्मा व्यक्ती आहे, त्या धर्मात्मा व्यक्तीवर संकट आहे आणि त्या धर्मात्मा व्यक्तीला संकटातून बाहेर काढणे हे क्षत्रियांचा धर्म आहे आणि आपण त्या वज्रजंग राजाला यातून बाहेर काढणं आवश्यक आहे. मी तुला आदेश देतोय की तू सिंहदर राजाकडे जावं आणि त्या सिंहदर राजाकडे जाऊन या सगळ्या कुठल्याही गोष्टीतून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याला वेगवेगळ्या गोष्टीतून सगळ्या गोष्टी समजावून सांगून त्याला तयार कर आणि तयार करून जे वज्रजंग राजाचं वैभव आहे ते त्याला परत मिळवून देण्याचा तू पुरुषार्थ कर. त्यावेळी मोठ्या भावाने दिलेली आज्ञा लक्ष्मण त्यांच्या चरणाचा स्पर्श करून म्हणतोय की तुम्ही जी आज्ञा दिली आहे त्या आज्ञेचं मी पालन करीन आणि मी निघतोय, मला आशीर्वाद द्यावा. आणि लक्ष्मण तिथनं आपल्या मोठ्या भावाचा आशीर्वाद घेऊन तिथनं तो निघतोय. तो विद्युतगंग तिथंच आहे. त्यावेळी लक्ष्मण आपला बाण घेऊन तो निडरपणे जातोय आणि ज्यावेळी वज्रजंग राज्याच्या राज्यामध्ये तो प्रवेश करणार असतो तेव्हा बरेच सिपाही बरेच योद्धे त्या लक्ष्मणाला अडवतात की असा कोण व्यक्ती, असा कोण एक पुरुष आलेला आहे आणि तो आमच्या नगरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्याला अडवतात. परंतु तो कोणतीही मनामध्ये भीती न घेता त्या नगरामध्ये तसाच निडर होऊन प्रवेश करतोय. त्यावेळी कुठल्याही सैनिकांचं काही धाडस होत नाही. तिथनं तो निघतोय आणि वज्रजंग राजाच्या
देशाच्या नगराचा प्रवेश झाल्यानंतर आता सिंहोदर राजाच्या नगरामध्ये तो प्रवेश करणार, त्या नगरामध्ये प्रवेश करतोय आणि कसंही करून सिंहोदर राजाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न पुरुषार्थ करतोय. त्याला लक्षात एक बातमी त्या नगरामध्ये कळते की सैन्याचं संचालन आणि सैन्याला शस्त्र चालवण्याची किमया एका शिबिराच्या माध्यमातून सिंहोदर राजा करणार आहे. त्या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट सिंहोदर राजाला भेटू शकताय, नाहीतर इतरत्र टायमाला तुम्हाला सिंहोदर राजाला भेटायला मिळणार आहे. ही लक्ष्मणला बातमी कळते. ही बातमी कळाल्यानंतर तो लक्ष्मण आनंदित होतोय की आता मला संधी आलेली आहे की या संधीचं सोनं मी करून घेतो. आणि त्या शस्त्र शिबिरामध्ये, जे शस्त्र शिबिर होतं त्या शिबिरामध्ये तो लक्ष्मण प्रवेश करतोय आणि त्यावेळी त्याला सिंहोदर राजाला भेटायला मिळतंय. तो भेटतोय आणि सिंहोदर राजाला सांगतोय की हे राजन मी अयोध्येहून भरत राजाकडून आलेला आहे आणि भरत राजाने सांगितलेलं आहे की तुम्ही जे वज्रजंग राजाचं संपत्ती, वैभव, देश या गोष्टी काढून घेतले तर त्यांना परत द्याव्या असं भरत राजानं आज्ञा केलेली आहे. त्यावेळी त्याला अतिशय क्रोध येतोय. त्यावेळी तो सिंहोदर राजा म्हणतोय की भरत तिथं बसून काय सांगणार आहे आम्हाला. हे शब्द वापरल्यानंतर लक्ष्मण क्रुद्ध होतोय, कारण की लक्ष्मणाचा तो कोण असतोय, भाऊ. तरी सुद्धा लक्ष्मण अजून आपल्या सगळ्या गोष्टींना नियंत्रणामध्ये, संयमामध्ये ठेवून परत आणि सिंहोदर राजाला म्हणतोय की हे राजन, तो वज्ररंग राजा खऱ्या देवशास्त्र गुरूंना मानणार आहे आणि त्यांचं आधिपत्य, तीर्थंकरांचं आधिपत्य स्वीकारणार आहे. तो धर्मात्मा आहे, त्या धर्मात्म्याला तुम्ही क्षमा करून त्याचं सगळं राज्य त्याला परत द्यावं. तो सिंहोदर राजा म्हणतोय तू कोण, कुठनं आलायस आणि या काय गोष्टी सांगायल्यास, या कोणत्याही गोष्टी होणार नाहीत, कारण की त्यानं माझा आदर जो करायचा होता तो केला नाही, म्हणून त्याला जी शिक्षा मिळायची ती मिळणारच आहे. आणि त्याच्या आधी तू त्याची बाजू घ्यायलास, त्यामुळे तुला शिक्षा मिळणार आहे. त्यावेळी तो लगेच सैनिकांना सांगतोय की याला घेरलं जावं. लक्ष्मण कुठल्या अवस्थेत भेट नाही, कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, शलाका पुरुष आणि महापुरुष कधी कोणाला घाबरत नाहीत. आणि क्षत्रिय वंशातील जो शलाका पुरुष आणि महापुरुष आहेत ते तर कोणालाच घाबरत नाहीत. सगळ्या सैन्याने घेरलं तरी सुद्धा लक्ष्मण त्याच तसा उभा आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं कुठल्याही अवस्थेत त्याच्या शरीरावर कुठलाही किंवा चेहऱ्यावर कुठलेही हावभाव निर्माण झाले नाहीत की मला भीती वाटायला किंवा दुःख व्हायले, तुम्ही घेरलेलं आहे, मी लगेच तुमचं आधिपत्य स्वीकारतो, अशी कोणतीही भावना त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या शरीरावर दिसत नाही. तो अतिशय जशा अवस्थेमध्ये उभारलेला आहे तशाच अवस्थेमध्ये तसाच उभा आहे. सैनिकांनी घेरल्यावर सुद्धा त्यावेळी काही सैनिकांनी प्रयत्न केला, आता ह्याच्यात कुठलेही हावभाव बदल झाले नाहीत म्हणल्यावर त्याच्यावर शस्त्रांचा वार करावा म्हणून शस्त्रांचा वार करायला जातात. त्यावेळी लक्ष्मण आपला बाण बाजूला ठेवतोय, त्या शस्त्रांचा वार घेतोय, त्या सगळ्या सैनिकांना एकमेकांच्यावर आपटतोय, इकडे तिकडे फेकून देतोय, बऱ्याच जणांना उचलून फेकतोय. कारण की महापुरुष आहेत, ते महापुरुष आहेत, त्यांच्याजवळ जी शक्ती असणार आहे ती अपार शक्ती असणार आहे. एका काही क्षणादामध्ये जेवढे सगळे जे सैनिक होते त्या सगळ्या सैनिकांचा नायनाट एका क्षणामध्ये ते करतोय आणि सगळ्यांना इकडे तिकडे फेकून टाकतोय. आणि फेकून टाकल्यानंतर आता क्रुद्ध झालेला तो लक्ष्मण त्या सिंहोदर राजाला सुद्धा धरतोय आणि सिंहोदर राजाला सुद्धा एकदा धरून एका फेकून देतोय. फेकून दिल्यानंतर आता सिंहोदर राजा भिलेल्या अवस्थेमध्ये, कारण की मगाच्यानं एवढ्या महान योद्ध्यांना एका क्षणामध्ये सगळ्या योद्ध्यांना गार करण्याची किमया या पुरुषानं केलेलं आहे. म्हणजे निश्चित रूपानं हा साधारण पुरुष नसणार आहे, तर हा महापुरुष असणार आहे. त्यामुळे तो सिंहोदर म्हणते मला क्षमा करावी आणि मी तुम्ही काय सांगशील ते ऐकायला तयार आहे, म्हणतो मला यातून सोडावं. त्यावेळी त्या लक्ष्मणानं त्यांना धरलं होतं आणि धरून तो श्रीरामांच्याकडे नेण्याचा प्रयत्न करलाय. त्यावेळी त्या सिंहोदराच्या सगळ्या पत्नी श्री लक्ष्मणाजवळ येतात आणि म्हणतात की आमच्या पतिराजांना तुम्ही ठार मारून टाकू नका, त्यांना प्राणदान तुम्ही द्यावा, आम्ही तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि हे निवेदन करतो. त्यावेळी लक्ष्मण म्हणतोय की मी तुमचा कोणताही अनादर किंवा कोणत्याही गोष्टी करणार नाही, तर याचा निर्णय मी घेऊ शकत नाही. माझे जे सर्वस्व आहेत, माझे जे मोठे भाऊ आहेत श्रीराम, याचा निर्णय श्रीरामच घेऊ शकतात. तुम्ही त्यांच्या चरणामध्ये चला, निश्चित रूपाने ते तुमचा निर्णय, तुम्ही जे मागणी केलेली आहे त्याच्यावर तेच निर्णय घेऊ शकतात. मी कोणताही निर्णय घेऊ शकत
त्यावेळी लक्ष्मण त्या सिंहोदर राजाला पकडून श्रीरामांच्या चरणामध्ये नेऊन टाकतात. त्यावेळी तिथं नेल्यानंतर श्रीरामांच्या चरणावर तो नतमस्तक होतोय आणि क्षमायाचना करत असतोय. त्यावेळी तिथं जे पत्नी उभारलेल्या आहेत सिंहोदरच्या, त्या सुद्धा श्रीरामांना प्रणाम करतात आणि आमच्या पतिराजांना जीवनदान द्यावं, प्राणदान द्यावं आणि त्यांना सोडून टाकावं, त्यांच्याकडून चूक झालेली आहे. त्यावेळी श्रीराम म्हणतात की आम्ही तुमच्याबरोबर काहीही करणार नाही, घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. फक्त एकच आहे, तुम्ही सिंहोदर राजा आणि वज्रजंग दोघंही एक व्हायचं आहे, आपलं शत्रुत्व सोडायचं आहे आणि दोघं मित्रत्वाच्या नात्याने एक होऊन त्याचं जेवढं राज्य आहे, धन संपत्ती आहे, वैभव आहे, ते वज्रजंग राजाला परत द्यायचे आहे आणि तुम्ही गुन्हा गोविंदाने एका ठिकाणी नांदायचं आहे, राहायचं आहे, एका ठिकाणी राहायचं आहे. तुम्ही कोणताही द्वेष क्लेश कधीही मनात आणायचं नाही. अशा गोष्टी केल्या तर मी सगळ्यांना सोडून देतोय. ते स्वीकार करतात आणि त्याच वेळी विद्युत दंगच्या द्वारे वज्रजंग राजाला तुझा तिथं बोलवून घेतलं जाते आणि वज्रजंग राजा येऊन तिथं एकमेकांची, त्यावेळी वज्रजंग राजाला सुद्धा विचारलं जाते, आता सांगा की या सिंहोदर राजाला काय शिक्षा द्यायची आहे. वज्रजंग राजा म्हणतोय की हे महापुरुष, हे भ्रात, तुम्ही या सिंहोदर राजाला कोणतीही शिक्षा देऊ नका. कितीही काय झालं तर हा माझे राजे आहेत, मी त्यांचं आधिपत्य स्वीकारलेला एक साधारण राजा आहे. तुम्ही यांना कोणतीही शिक्षा देऊ नका. या सगळ्या गोष्टीतून त्यांना तुम्ही मुक्त करावे ही मागणी मी तुमच्या चरणावर करतोय आणि तो श्रीरामांना प्रणाम करतोय. दुसरा कोण असता तर, तुम्ही असता तर मला एवढा सगळा त्रास दिला, संपत्ती काढून घेतल्या, पैसा काढून घेतल्या. पैसा काढून घ्यायचं तर लांब, जरा इकडे इकडे झालं लगेच केस. तो धर्मात्मा होता, खऱ्या देवशास्त्र गुरूंचा परम भक्त होता. त्यामुळे त्याने हे निवेदन केल्यानंतर श्रीरामांना आणि परत त्याच्याविषयी वज्रजंगविषयी आदर मनामध्ये जास्त वाढला की खरोखर धर्मात्मा व्यक्ती किती सुंदर आहे ही भावना त्या दोघांच्या मनामध्ये आणि सीतामयाच्या मनासुद्धा निर्माण झाली. आणि त्यांनी सांगितल्यानंतर एकमेकांचे भेटी वगैरे झाल्या आणि सिंहोदर राजानं त्याचं सगळं राज्य आहे ते राज्य धन संपत्ती सगळं परत दिलं आणि वज्रजंग राजा सुद्धा आपल्या नगरामध्ये जाऊन आपल्या अतिशय सुखामध्ये धर्म ध्यान करत आपलं राज्य तो करत होता. दोघांनाही अतिशय आनंद वाटला म्हणून दोघांनी काय केलं माहिती काय, जवळजवळ दोघांनी मिळून 300-325 मुली लक्ष्मणाच्या पराक्रमावर आनंद होऊन त्या लक्ष्मणाला द्यायचा निर्धार केला. 1-2 नाही, किती, 325. एक बायको सांभाळायचं अवघड इथं पंचम काळात. ती महापुरुष असतात सोडा. परंतु लक्ष्मणाने सांगितलं मी या सगळ्या कन्यांचा स्वीकार करायला तयार आहे, परंतु एका अटीवर. जोपर्यंत राजाजवळ राजापद येत नाही तोपर्यंत ती आपल्या आपल्या ठिकाणी तिथंच राहणार. आता त्या सगळ्या मुलींचा कन्यांचा चेहरा पडला तरी सुद्धा त्यांना काही मनामध्ये विकल्प नव्हता. त्यांनी स्वीकार केलं आणि त्या लक्ष्मणाबरोबर सगळ्यांनी विवाह केला आणि विवाह करून आपल्या आपल्या नगरामध्ये परत गेल्या. कारण की जोपर्यंत राजापद स्वीकारणार नाही तोपर्यंत तो लक्ष्मण आपल्याला स्वीकार करणार नाही. म्हणून त्या आपल्या नगरामध्ये थोडं मनामध्ये दुःख घेऊन गेल्या. कारण की किती काय झालं तर पतीचा वियोग झाल्यानंतर महिलांना दुःख होतंयच, बरोबर काय होतंय. त्यामुळं त्या आपल्या नगरामध्ये परत गेल्या आणि यांचा प्रवास परत चालू झाला. श्री लक्ष्मण त्यावेळी सिंहोदर राजानं परत त्यांच्या चरणावर येऊन प्रणाम करून त्यांना आज्ञा केली की आमच्या नगरामध्ये आमच्या राज्यामध्ये तुम्ही बऱ्याच दिवसासाठी वास्तव्य करावं, तुमची सगळी सेवा आणि सुश्रूषा आम्ही करतो, परंतु आमचा प्रवास फार दूरचा आहे आणि आम्ही इथं थांबू शकत नाही म्हणतात. आणि श्री लक्ष्मण आणि सीतामय्या आपल्या प्रवासाला चालू करतात. आणि पुढचं जे जंगल होतं, वन होतं, ते अतिशय सुंदर झाडांनी, वेलींनी आणि सुंदर सुंदर गोष्टींनं, फुलांनी बहरलेले सगळं जंगल, पुढचं जंगल होतं. आणि त्या अरण्यामध्ये प्रवेश करतात. अतिशय आनंद तिघांना होत असतोय की त्या वनामध्ये जात असताना सुंदर पशु पक्षी त्यांना दिसायला लागल्यात.
सुंदर सुंदर फुलं फळं त्या वृक्षांना ते लागलेले आहेत, जसं खरोखर आम्ही समोर नाहीत असं वाटायला लागलं. कोणाला? तुम्हाला नाही, त्यांना. तुम्हाला बी वाटणार 8 तारखेला. त्यांना वाटायला लागलं. आणि ते या सगळ्या गोष्टी करून ज्यावेळी त्या वनामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि वनामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्यावेळी वन पार करून एका ठिकाणी आल्यानंतर एक नगर दिसला आणि त्या नगराच्या बाहेर सुंदर अशी वाटिका होती. त्या वाटिकामध्ये त्यांनी जाण्याचा निर्धार केला. आता त्या वाटिकेमध्ये गेले. सुंदर अशी वाटिका होती. फुलं फळं भरलेली सगळी झाडं तिथं होती. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि सुंदर निसर्ग तिथं होता. त्याला मोहित होऊन ते तिघही तिथं विश्रामासाठी जायचं म्हणून तिथे गेले. आणि त्याच वेळी त्या राज्याची जी राणी होती तिचं नाव होतं कल्याणमाला. आणि ती कल्याणमाला काय केली ती माहिती का? कारण की त्याला बाकीच्या गोष्टी करायला मिळत नाहीत, कारण की राज्याची ती राणी होती. अजून हे झालं नव्हतं. राजाची राणी होती. मग राणी कशी झाली? राजकुमारी धरा. ती राणी होऊ शकते की? राज्याची राणी तर होऊ शकते. कुणाची राणी झाली नाही. तर ती पुरुष वेशामध्ये बाकीच्या गोष्टी करायला येत नाहीत म्हणून तिथं पुरुष वेशामध्ये येऊन आपल्या वेगवेगळ्या क्रीडा त्या वाटिकेमध्ये करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ ती करत होती. आणि एका तलावाजवळ बसून त्या तलावापासून निसर्गाचा आनंद घेण्याचा प्रयत्न ती कल्याणमाला करत होती. आणि बरेच सेवक तिथं पाठीमागं बाजूला एका बाजूला राहिले होते आणि ते सेवा करत होते. त्याच वेळी जे इकडं श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीता, श्रीराम लक्ष्मणला म्हणतात की भोजनाची सगळी व्यवस्था करावी. त्यावेळी लक्ष्मण सगळ्या भोजनाचे साहित्य आणण्यासाठी साहित्य घेऊन येतोय. साहित्य आणल्यानंतर आता पाणी आणण्यासाठी तो बरोबर कुठं जातोय? त्या वाटिकेतील तलावापाशीच जातोय. आणि ज्यावेळी कल्याणमाला श्री लक्ष्मणाला बघते त्यावेळी ती सुद्धा त्या लक्ष्मणावर कळलं तुम्हाला. आता रामायण चालू झाल्यापासून आता बरंच काय काय ऐकून तुम्हाला र म्हणले की रामायण कळाले, त म्हणले की ताक कळायला लागले. ती कल्याणमाला लक्ष्मणावर मोहित झाली. आणि मोहित झाल्यानंतर त्यावेळी ती लक्ष्मणाला म्हणते, आपल्या दूताला पाठवते आणि दूताला म्हणते त्यांना इकडे जवळ बोलवून घे. त्यावेळी दूत जातात आणि त्या लक्ष्मणाला म्हणतात की आमची जी राजकन्या आहे ती तुम्हाला बोलवत आहे आणि तुम्ही चला. त्यावेळी लक्ष्मण सुद्धा विनयपूर्वक तिथं जातोय. आणि विनयपूर्वक गेल्यानंतर तुमचं माझ्याकडे काय काम आहे असं म्हणतोय. म्हणल्यानंतर ती म्हणते तुम्ही कुणीकडून आलेला आहात आणि कुठं जात आहात? त्यावेळी लक्ष्मण सांगतोय आमची यात्रा फार मोठी आहे आणि आम्ही यात्रेसाठी चाललेलो आहे. त्यावेळी तुम्ही विश्राम करण्यासाठी माझ्या महलामध्ये यावं अशी ती विनंती कल्याणमाला करते. कल्याणमाला विनंती केल्यानंतर आता काही मनात भाव नसताना त्या कल्याणमालेबरोबर लक्ष्मण त्या महलामध्ये प्रवेश करतोय. आणि महलामध्ये प्रवेश केल्यानंतर परत म्हणतोय मी एकटाच नाही, माझा मोठा भाऊ आणि भाऊजे तिथं आहे आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी मी इथं आलेला आहे. त्यावेळी ती कल्याणमाला म्हणते काही व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही, मी तुमच्या सुद्धा शुद्ध पक्वानाची, शुद्ध आहाराची आणि भोजनाची शुद्ध व्यवस्था मी करते. त्यांना सुद्धा त्या सैनिकांना पाठवून त्या दोघांना सुद्धा त्या महलामध्ये बोलवून घेते. आता बोलवून घेतल्यानंतर ज्यावेळी श्रीराम आणि सीतामय्या ज्यावेळी त्या कल्याणमालाच्या महलामध्ये प्रवेश करणार असतात त्या दोघांचं रूप बघून ती कल्याणमाला एवढी मोहित होते की श्रीराम असे आहेत. निश्चित रूपानं हे तिघही महापुरुष आणि एका महान घरातील किंवा महान कुळातील आहेत. आणि तिची भावना होते की तुम्ही आमच्या महलामध्ये यावे, तुमची सगळी सेवा वयावरती आणि सगळे तुमची कार्य पार पाडण्याचे कार्य मी करते आणि त्या सेवेचा मोका मला द्यावा अशी ती श्रीरामांच्या जवळ चरणात जाऊन नमस्कार करून प्रणाम करून त्यांना म्हणते. आता त्या स्वीकार करून श्रीरामाने त्या महिलामध्ये प्रवेश केला. आणि आता उद्याच्या भागामध्ये
आचार्य भगवान उद्या त्यांच्या यात्रेचा प्रवास आणि कल्याणमालाचा आणि श्रीराम आणि श्री लक्ष्मणांचं आणि सीतामयाचं काय काय होतंय, कुठले कुठले पक्वान ग्रहण करतात, काय व्यवस्था तिथं असते, या सगळ्याचं कथन आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये करणार आहे. आजच्या जर भागातून आपल्याला कुठला कर्मसिद्धांत घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. आजच्या श्रीराम कथेमधून कोणता जर कर्मसिद्धांत घ्यायचा असेल की जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, काही झालं तर धर्माची साथ कोणी सोडायची नाही. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी विजय आहे आणि ज्या ठिकाणी अधर्म आहे त्या ठिकाणी पराजय आहे. आजचा कर्मसिद्धांत हाच प्राप्त होतोय. कारण की वज्रजंग होता, त्याच्याजवळ सैनिक नव्हतं, सैन्य नव्हतं, काही नव्हतं, परंतु त्याच्याजवळ एक वस्तू मात्र होती, ते म्हणजे उत्कृष्ट म्हणजे खरा धर्म होता आणि खरे देवशास्त्र होते. त्यामुळे त्याचा काही शत्रू सैन्य नसताना सुद्धा, काही व्यक्ती नसताना सुद्धा, शस्त्र नसताना सुद्धा त्या वज्रजंग राजाचा विजय होऊन त्याला सगळं राज्य, सगळं धन संपत्ती परत आपाप मिळालं. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्ही सगळ्यांना सोडलं तर चालेल. काय म्हणलो? सगळ्यांना सोडलं तर चालेल, परंतु खरे देवशास्त्र गुरु आणि धर्माला 3 काळात कधीच सोडायच नाही. हा संकल्प आजच्या श्रीराम कथेच्या माध्यमातून, कर्मसिद्धांताच्या माध्यमातून आम्ही एक बांधून गेलो तर आमचं कल्याण झाल्याशिवाय नाही. मी एवढीच भावना करतो की तुमचं सुद्धा या भावनेमुळं, या कर्मसिद्धांतामुळं लवकरात लवकर तुमच्या जीवनात रामायण घडून तुमचं कल्याण व्हावं एवढी भावना करतो. पोरं म्हणतील लवकर रामायण घडून द्या आमचं. 300 महिला म्हणाले ते एक मिळेना, परंतु सगळ्यांचं लवकरात लवकर कल्याण व्हावं एवढी भावना करतो आणि वाणीला वरण देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की सुख के सब साथी दुख में न को, मेरे राम तेरा नाम एक साचा दो जान को, मेरे राम विद्यासागर की